नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. तर सकाळी सकाळी मस्त असं किचन ओटा साफ करून घेते मी. तर सकाळची 6:30 वाजले होते आणि माझे अंघोळ भांडी घासणे झाले होते. मग अंघोळ झाल्यानंतर मी गॅस साफ करायला घेतला. तर रोज गॅस जेव्हा स्वच्छ केला, असा घासणीनं घासला तेव्हा छान वाटतं गॅसवरती चहा स्वयंपाक वगैरे करायला, नाहीतर एकदम असं बोर वाटतं. तर हे बघा, आता इथे मी सकाळी सकाळी मस्त असं किचन साफ करून घेते. तर माझे व्हिडिओ खूप दिवसाच्या नंतर येते व्लॉग. तर काही कारणामुळे मी काही व्हिडिओ टाकायला जमत नाही. तर आता मधातच काम आले, तर मग जे भांडी घासली होती जाळीतली ते इकडे आणून घेते. तर काही ना काही मदत कामे असे सकाळी सकाळचे खूप कामं असतात. आणि मेन म्हणजे आम्ही गावाकडे असल्यामुळे ना, तर भरपूर सकाळी सकाळीच आम्हाला कामे घरातली आवरून शेतात जाणं पडतं. त्याच्यामुळं मग खूप अशी काही गडबड असते सकाळी सकाळी. तर जास्तीत जास्त माझे व्हिडिओ येत नाहीत. आणि माझे चॅनल नुसतं व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायचं लक्षात राहत नाही. तर प्लीज करून माझ्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तरी ते मी आता किचन वगैरे साफ करून घेते. तरी ते माझं किचन एकदम मस्त छान गॅस स्वच्छ धुवून घेतला होता. आणि आता मी ते गॅस हे बघा खूप छान आणि मस्त असा गॅस स्वच्छ केला. तर हे बघा एकदम मस्त असं चकाचक आणि छोटंसंच किचन आहे, काही मोठं किचन नाही. तर इथे माझ्या केस थोडेसे मी रबर लावून घेते, कारण की ना ओले केस असतात ना, तर मग सुकवण्यासाठी मी असं एक रबर लावून घेतलं आहे. आता मी घराला मस्त असं खडा वगैरे लावून घेते सकाळी सकाळी. आणि सकाळीच उठणं हे एक खूप छान आहे. आणि माझं सकाळची 6:30 ते 10 वाजेपर्यंत सकाळचं रुटीन असतं. कारण की 10च्या नंतर मला शेतात कामाला जाणं पडतं. त्याच्यामुळं मग लवकर उठून पटपट आवरून घेणं पडतं. आणि 3 लेकरं शाळेमध्ये जातात, त्यांचंही आवरून देणं पडतं. तर अशी भरपूर कामं असते गावाकडे. आणि माझे व्हिडिओ रोज येत नाही. तर आता माझे व्हिडिओ येतील तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि मला सपोर्ट करत राहा. तर इथे झाले आता घर साफ करून घेतलं, झाडून घेतलं. आता इथे मी थोडंसं गरम पाणी करून प्यायचं. तर मग आता गरम पाणी करते. सकाळी 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 आमावश्यापोटी गरम पाणी पिलं का तर खूप छान असतं. म्हणजेच ॲसिडिटी होत नाही आणि जास्त गरम कोमटही असं तरी चालतं. आता इथे थोडंसं पाणी गरम होईपर्यंत जे भांडे घासले होते रात्रीचे जेवणाचे, तर ते भांडे मी मांडणीमध्ये लावून देते. तर आमच्याकडे नव्हतं सकाळी 6:30-7 वाजेला पाणी. तर सकाळीच पाणी येत असतं. एकच टाईम असतो आमच्याकडे, तिसऱ्या दिवशी पाणी येतं. तर सकाळी 7 वाजेला पाणी येतं. तर आता मी ते पाणी गरम होईपर्यंत एवढे भांडे लावून देते मांडणीला. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करत राहा आणि माझं चॅनल व्हिडिओ बघत राहा. तर आता इथे माझे भांडे लावणं झाले तर यामध्ये. तर आता इथे पाणी तर जास्तच गरम झालं होतं, म्हणलं आणखीन थोडंसं थंड होऊन द्यावं. तर अशी भांडी लावून दिली. तर आता मी जाळी तिकडल्या साईडला ठेवून देते. आणि छोट्याला रूम असल्यामुळे घरात भरपूर असा पसारा असतो. तर इकडे बघते तर पाणी भरपूर तापवलेलं होतं, जास्तच गरम झालं. त्याच्यामुळे म्हटलं आता थोडंसं थंड करणं. तर मग थोडंसं ग्लासमध्ये मी पाणी घेतलं. आणि त्याच्यानंतर इथे माझे मिस्टर पाणी आणायला गेलेत नळावरती. आमच्याकडे घरोघरी नळ नाही आहे गावाकडे, सरकारीच नळ आहे. एका नळावर 6-7 जण आम्ही पाणी भरतो. तर आता मिस्टर गेलेत पाणी आणायला. आता इथे मी थोडंसं पाणी टाकते, कारण की खूप गरम झालं होतं. तर हे बघा इथे गरम झाले. आणि आता मोबाईल स्टँड असल्यामुळे थोडंसं वरती होत होतो, तर मी आता खाली घेतला आहे. तर हे बघा, तर असं इतका पसारा असतो छोटेले रूम असल्यावर ना, आता खरंच खूप अवघड असतं, पण कसं तरी ॲडजस्ट करणंच पडतं.
तर भरपूर गरम पाणी झालं होतं, पण हरकत नाही. थोडंसं जास्त गरम नाही पाहिजे, जास्त कोमटही नाही पाहिजे, थोडं मध्यमच पाहिजे. तर चला मग आता शेतातून आणली होती माझ्या मिस्टरांना भाजी, आणि बाजारातून आणले होते दोडके, कारले, वांगे, कोथिंबीर. तर आमच्याकडे आठवडी बाजार असतो, तर आठवडी बाजार म्हणजेच गुरुवारी बाजारातून त्यानं दोडकं आणि कारले आणले होते. तर हे बघा मस्त असे ताजे ताजे मस्त असे दोडके आणि कारले आहेत. तर आता मी विचार पडला दोडक्याची भाजी करावं की काय करावं, पण दोडक्याचीच करणं पडेल, कारण की कारले एक दिवस अगोदर शिजवून ठेवणं पडते. आणि त्याच्यात आणली ते तांदूळची भाजी, म्हणजे कुंजीरदा पण म्हणतात. तर इथे मिरची कांदा घेतला आहे कट करून, आता मस्त अशी भाजी केली. तर आणि तुम्हाला जर हा रेसिपी बघायची असेल तांदूळची भाजीची, तर नंदिनीज किचन चॅनल आहे, तर तुम्ही नक्कीच त्या चॅनलला भेट द्या. पैसे तर दादू म्हणतोय मला मागचं लाईट चमकतोय. सकाळी सकाळी उठल्यावर चालू असतं. आणि आता त्यांना आलाय भाजीचा दरवाजा बंद करू दे. भाजी झाली कशी होती, छान मस्त आणि टेस्टिंग म्हटलं तेवढा दरवाजा लावून घ्या. तर त्यानं तो दरवाजा लावून घेतला. तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज मस्त सकाळी सकाळी मी इथे भाजी केली, तांदूळची म्हणते ना त्याला. तिथे मस्त अशी सकाळी सकाळी तांदूळची भाजी केली. काय म्हणते आणखी काही लोक तांदूळ कुंजा म्हणतात, तांदूळ कुंजा पण म्हणतात. आणि मस्त अशी झालेली आहे, आणि बाजरीच्या जेवढे बापूसोबत एक नंबर लागून. तर बाजरी भाकर खायची का भूक लागली मला सकाळी. आणि इथे मस्त असं दोडक्याची चटणी करणार आहे. तर हे बघा मस्त दोडकं किसून घेतलं. जायचं आज शेतामध्ये घरच्या. तर माझ्या आईच्या शेतामध्ये बाजरी टाकली, तर ती बाजरी खुरपायला जायचंय. तर आता चला सापडली की नाही बाजरीची भाकर. तर शेज बाजरीच्या भाकर सोबत त्यांना भाजी खायची का ना. तिकडे घरात नाही सापडा का भाजी कशी झाली. भाजी एकदम भारी झाली. हा, आणि बाजरीची भाकर जसं शिळ्या काही बाजरीची भाकर शिळी भाकर चवदारला ती खावा. हो का, मग शेज भाकर करून ठेवायचा काय जास्त काही. शिळ्या भाकर करून ताज्या मला खायची. ताज्या जास्त करून ठेवल्या शिळ्या ताजी कोण खायची. आणि आम्ही शिळ्या कोण खायची नाही का. वाय भाज्या म्हणजे कशा जमलं का. जशी बाजरीची भाकर भाजी बाबा भाजी लेटेस्ट जाऊन दे. मी पण खाऊ. खाऊन आता मी पण जेवण करते थोडंसं नाश्ता म्हणून. चहा काही घेतला नाही ॲसिडिटीमुळं. चहा बंद केली की नाही आपण. तर हे बघा मस्त अशी बाजरीची भाकर आणि मेथीची आपलं काय कुंजीराची भाजी. तांदूळची भाजी तांदूळ म्हणते का.